नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलू पराठा कसा करायचा ना, म्हणजे बटाट्याचा पराठा कसा करायचा, तो मी तुम्हाला सांगणार आहे. आपण बरेचसे जण स्टफ करून करतात, नाहीतर त्यात कणिक मळून पराठा करतात. आपण स्टफ करून कसा पराठा करायचा ना, तो बघूया. त्यासाठी आता आपण काय काय साहित्य घेतो ते पहिल्यांदा बघू. कणिक 2 वाट्या घेतलेले आहे मी. आपलं रेग्युलर गव्हाचं जे कणिक असते ती घेतलेली. आता मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते सांगतो मी. 5-6 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत मी, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे घेतलेले आहेत हे. एक मोठा चमचा जिरे घेतलेले. आपण जे चिवड्यासाठी डाळं वापरतो ते डाळं घेतलेले एक मी छोटी वाटी घेतलेली. एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आणि पाव चमचा काळी मिरी घेतलेली. काळी मिरी तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर मसाल्यात. एक छोटासा पाव चमचा मी लाल तिखट आपलं घरचं जे आहे ते घेतलेले. कसुरी मेथी घेतलेली एक छोटी वाटी, म्हणजे एक मोठा चमचा धरला तरी चालेल. आले लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतलेले. एक छोटी वाटी बेसनचं पीठ घेतलेले. कोथिंबीर एक घेतलेली एक छोटी वाटी. एक कांदा मी खिसून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी थोडंसं पिळून घेतलेलं आहे. अख्खं पाणी पिळून घेतलेलं नाही आहे, फक्त कांदा खिसून घेतला आणि त्याचं पाणी थोडंसं पिळून घ्यायचं आपण. ओवा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आणि बटाट्याच्या पराठ्याला महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बटाटे. तर बटाटे मी ते 3 घेतलेले आहेत. तुमच्यात जशी क्वांटिटी असेल, जसे पराठे करायचे तसे तुम्ही बटाटे वाढवू शकता. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ना ह्या बटाट्याच्या पराठ्यासाठी जी कणिक लागणार आहे ती कशी भिजवायची ती मी तुम्हाला सांगतो. आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, कणिक घ्यायची. त्यात मी एक छोटी वाटी बेसन घालणार आहे. बेसन घातल्याने काय होतं, पराठ्याचं जे वरचं कोटिंग आहे ना ते खुसखुशीत होतं. एक पाव चमचा मी लाल तिखट घेणार आहे. लाल तिखट ह्याच्यासाठी घालायचं की आपला वरचं जे कोटिंग आहे ना ते असं मिळमिळीत लागू नये, ते जर मसालेदार चटपटीत लागावं म्हणून तुम्ही घालायचं त्यात. परत मीठ घालायचं चवीनुसार. हे कणकीला लागेल तेवढंच मीठ घालायचं आपल्याला. आणि आपण आता त्यात पाणी घालून आपण रेग्युलर जशी कणिक भिजवतो तशी मी कणिक भिजवून घेतो पहिल्यांदा. आता कणिक आपली चांगली अशी घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण मळायची नाही आपल्याला. आपल्याला अशी मीडियम अशी कणिक मळायची आणि आपण ही अशीच भिजत ठेवून देणार आहे कणिक. पूर्ण त्याला तेल लावून अशी ठेवून द्यायची आपण मसाला करतो तोपर्यंत ती कणिक बरोबर मुरती आणि आपल्या पराठ्याला पण ती व्यवस्थित परफेक्ट होती. आता मी ही अशीच गोळा करून झाकून ठेवणार आहे. आता आपण पराठ्यासाठी जो आता स्टफिंगसाठी जो मसाला आहे ना तो कसा करायचा तो बघूया आपण. तर आपली कढई तापलेली आहे. कढई तापच तोपर्यंत मी बटाटे आहे ना किसून घेतलेले आहेत. स्मॅश करून नाही घेतलेले, किसून घ्यायचे म्हणजे काय होईल, आपलं सारण आहे ना ते परफेक्ट होईल. तर मी ते बाजूला ठेवतो. आता आपली कढई तापलेली, तर त्यात आपण काय करायचं आहे, धणे छोटी वाटी एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत मी. एक मोठा चमचा जिरे, एक मोठा चमचा बडीशेप आणि पाव चमचा काळी मिरी आणि लाल सुक्या बेडगी मिरच्या 6-7. हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, पूर्ण खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि हा मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही कधीही जर पराठा करायचा झाला तर तुम्ही हा मसाला असा करून ठेवा भरपूर, आणि पटकन तुम्ही त्यात पराठ्यात घालून तुम्ही हा मसाला घालून पराठे करू शकता. तुम्ही मिरची इथे घातल्यानंतर तुम्हाला दुसरे कुठले स्पायसेस घालायची गरज नाही. जर तुमच्यात तिखट पराठा खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल, ते ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे डिपेंड. आता हा मसाला मी सगळा व्यवस्थित चांगला गोल्डन ब्राऊन भाजून घेतो. आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे खमंग. तर आता मी थंड करायला एका डिशमध्ये काढतो. तर आपला मसाला भाजून आपण बाजूला ठेवलं आहे. आता हे डाळ आहेत ते पण आपण थोडेसे नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, त्याचं आपल्याला पीठ करायचं आहे आणि ते पीठ आपण त्यात घालणार आहे. कधी कधी काय होतं, बटाटा हा पातळ असतो, म्हणजे पचपचीत होतो कधी कधी आपला उकडलेला बटाटा पण चिकट असतो. तर तो चिकटपणा घालवण्यासाठी तुम्ही ना त्यात डाळीचं पीठ घालायचं आहे, जेणेकरून काय होईल, तो तुमचा जो ओलसरपणा आहे तो ऑब्झर्व करून घेईल ते पीठ, म्हणून मी डाळीचं पीठ नेहमी घालत असतो त्यात. आता हे 5 मिनिटं आपण गरम करूया आणि मग ते आपण थंड करायला ठेवूया. असंच ठेवतो आणि हे 5 मिनिटं गरम करून घेतो. मग आता मी हे मसाले पहिल्यांदा वाटून घेतो पीठ आणि हे, आणि आपण त्यात वाटताना हा जो मसाला वाटणार आहे त्यात कसुरी मेथी मी घालणार आहे वाटताना.
कसुरी मेथी मी गरम करणार नाही आहे, ह्यात टाकणार आहे, त्यामुळे ती वाटली जाईल. तर आपण हे थंड करून मसाले पहिले मी वाटून घेतो. भाजकी डाळ आहेत ना, त्याचं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि आपण जो मसाला भाजला होता तो हे बघा मी असा अर्धा बोबडा वाटून घेतलेला आहे. पूर्ण पावडर आपल्याला करायची नाही आहे, थोडंसं आपल्याला ते दाताखाली लागेल असं आपल्या पद्धतीनं हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा. तर हा मसाला वाटून तुम्ही पॅकबंद डब्यात ठेवू शकता आणि कधी पण तुम्हाला पराठा करायचा असेल तेव्हा तुम्ही हा वापरू शकता पराठ्यासाठी. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, त्यात ओवा घालून घेऊया. ओवा थोडासा घालायचा, ओव्याने काय होतं पोटाला चांगलं असतं. आले लसूण पेस्ट घालायची. आले लसूण पेस्ट मी 1 पाव चमचा घेतलेली. आले लसूण पेस्ट ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडली तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातली तरी चालणार आहे, पण टेस्ट चांगली येते. एक कांदा घेतलेला आहे मी, कांदा खिसून घेतलेला आहे आणि थोडासाच पिळून घेतलेला आहे. पूर्ण असा त्याचा रस काढून घेतलेला नाही आहे. थोडासा रस काढायचं कारण म्हणजे आपलं बटाट्याचं जे सारण आहे ते पचपचित होऊ नये म्हणून आपण थोडासा कांदा पिळून घ्यायचा आहे. नाहीतर काय होईल, आपण सारण पचपचित झालं ना तर आपला पराठ्यातनं जेव्हा आपण तो भरू कणकीमध्ये तेव्हा तर सगळं बटाट्याचं सारण बाहेर येतं, म्हणून थोडंसं पिळून घ्यायचं आपण. कोथिंबीर 1 छोटी वाटी घेतलेली आपण. कोथिंबीर भरपूर घालायची, टेस्ट चांगली येते. आणि 2 चमचे हा मसाला घालायचा आहे. जसं तुमच्या तिखट खातात त्या पद्धतीने तुम्ही घाला. आता मी हा 2 चमचे ह्यात मसाला घालणार आहे. छोटे 2 चमचे घेतलेले मी. बाकीचा मी ठेवून देणार आहे आणि फ्रीजला नाही तर सध्या बाहेर जरी ठेवला तरी चालणार आहे तुम्ही. आता आपण त्यात हे पीठ घालायचं आहे. मी एक छोटी वाटीच हे घेतले होते भाजकी डाळ, त्याचं पीठ घेतलेलं आहे, ते मी सगळं घालणार यात. आता आपल्याला ह्याच्या सगळ्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे. बटाट्यामध्ये ऑलरेडी स्टार्च असतं त्यामुळे मीठ घालताना व्यवस्थित घालायचं आहे, जास्त होता कामा नये. आता हे सगळं सारण आहे ना आपल्याला मळून नाही घ्यायचं आहे, नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, आपलं बटाट्याला जे पाणी सुटणार नाही, त्यामुळे आपल्याला फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. त्यात आपलं बटाट्याच्या पराठ्याचं सगळं साहित्य ओके आहे. सारण पण आपलं तयार आहे, कणिक पण आपली व्यवस्थित भिजून आहे, तवा तापत ठेवलेला आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे, कणकीच्या पहिल्यांदा ना आपल्याला आणि ते असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. त्याचे पेढे करून घ्यायचे कणकीचे. तर आपण काय करायचं, त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेऊ आपण, जेणेकरून आपल्याला त्या सारण स्टफ करायचं आहे. सारण लावताना पिठाचा हात घ्यायचा, म्हणजे काय होईल ते सारण आपल्या हाताला चिटकणार नाही. सारण लावायचं आणि हे आपल्याला पूर्ण आपण पुरण कसं भरतो त्या पद्धतीनं आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आणि हे एकजीव करून आपल्याला हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठनंही सारण आपलं बाहेर येणार नाही. आणि आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. वरची जर कणिक आली असेल जादा तर ती काढून टाकायची. आता ही वरची जादाची कणिक आलेली ती मी काढून ठेवणार आहे. पूर्ण असा हा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. पीठ लावून घ्यायचं त्याला थोडंसं, म्हणजे काय होईल चिटकणार नाही आपल्या हाताला. आणि हे पूर्ण आपल्याला असं पहिल्यांदा दाबून घेऊन व्यवस्थित सगळीकडं, जेणेकरून ते सारण जे आहे बटाट्याचं सगळीकडे आतपर्यंत पसरलं जातं, त्याच्या आत कुठेही हवा राहता कामा नये, नाही तर काय होईल आपला पराठा लाटताना ना तो फाटत. तर आपण काय करायचं, हे असे सगळे मी पहिल्यांदा गोळे करून घेतो आणि मग आपण सगळे पराठे लाटून घेऊया. आता मी सगळे असे भरून घेतलेले आहेत पराठे, तर आपण ते लाटायचे. त्यात आपल्याला काय करायचं, त्याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जास्त दाबून पराठे लाटायचे नाही, आपल्या हलक्या हाताने लाटायचे, जेणेकरून काय होईल ते सारण सगळीकडे पसरलं जाईल. पराठा हा तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर केला ना तर अजिबात तुमचा फुटणार नाही आणि कुठलीकडे. आता मी
पूर्ण पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे. कुठनंही माझं बटाट्याचं सारण बाहेर आलेलं नाही आहे आणि पीठ पण कमी लागलेलं आहे मला, जास्त पीठ लागलेलं नाही आहे. काय होतं कधी कधी पराठा लाटताना ना खूप पीठ लागतं, तेवढी गरज पडत नाही. आता माझा एक पराठा लाटून घेतला आहे. आता आपण हा पराठा व्यवस्थित भाजून घेऊया. आता आपला तवा पण तापलेला आहे. आपण तव्याला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून काय होईल आपला पराठा चिटकणार नाही. लावून घेतलेले आहे. आता पराठा आपण त्या शेकायला टाकूया. आपल्याला तो एकदम मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तूप पण लावू शकता. मीडियम गॅसवर आपल्याला चांगला तो सगळीकडनं खुसखुशीत भाजून घ्यायचा. पराठा हा नेहमी खुसखुशीतच चांगला लागतो. पराठा भाजताना ना पहिल्यांदा तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मग त्याला तूप किंवा बटर तुम्ही लावायचं. नंतर काय होतं पूर्ण धूर होतो घरात, त्यामुळे तुम्ही आणि जळून जातं तूप. त्यामुळं जरासा भाजून झाला निम्मा पराठा की तुम्ही मग त्याला तूप लावून घ्यायचे. तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर पराठ्याची कोटिंग आणि स्टफिंग केलं ना तर तुमचा पराठा चांगला होईल. कुठेही माझा पराठा फुटलेला दिसत नाही तुम्हाला, बटाट्याचं सारण पण बाहेर आलेलं दिसत नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील किंवा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीनं लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या रेसिपी पोहोचवा. तुम्ही तुमच्या ग्रुपला येथे शेअर करा. आता आपण पराठा हा खरपूस भाजून घेऊया. बघा किती छान पद्धतीने झालेला, कुठंही फुटलेला नाही आहे. आता आपण ह्या टायमिंगला त्याला तेल लावून घ्यायचं. तुम्ही तेल किंवा बटर तुमच्यात ऑप्शनल जे आहे वापरणार आहात ते वापरलं तरी चालेल. मी आत्ता सगळं तेलच वापरणार आहे. आता मीडियम गॅसवर मी चांगला पूर्ण खरपूस असं भाजून घ्या. बघा पराठा माझा कसा फुगलेला आहे, एकदम कुठेही फुटलेला नाही आहे. पुरीसारखा एकदम टम्म फुगलेला आहे. त्याच्या 2 लेअर पण नाही आणि पातळ पराठा झालेला आहे माझा, जाड नाही झालेला. जाड पराठा खायला पण चांगला लागत नाही, पातळ पराठा खायला छान लागतो. आता मी असे सगळे पराठे करून घेतो पहिल्यांदा, मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. खुसखुशीत गरमागरम आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे. तो मी इथं दह्याबरोबर सर्व केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही लिंबाचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं त्याच्याबरोबरही खाण्यासाठी देऊ शकता, पण दह्याबरोबर पराठा हा छान लागतो खाण्यासाठी. मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की ज्या टिप्स मी सांगितल्या त्या फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्ही पराठा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तो कसा झालेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा पराठ्याची रेसिपी आवडली असेल. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील किंवा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि परत आम्ही अशाच वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.